भाजप महाराष्ट्रातील उमेदवारांची घोषणा कधी करणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या। अखेर भाजपची नवी यादी आलेली आहे आणि यामध्ये महाराष्ट्रातील 20 उमेदवारांच्या नावांची घोषणा केलेली आहे। या 20 उमेदवारांमध्ये कुठले नवीन चेहरे आहेत, कोणाकोणाची नावं रिपीट केली आहे, हेच आपण या व्हिडिओत बघणार आहोत। नमस्कार, मी भाग्यश्री राऊत आणि तुम्ही बघताय मुंबई तक। तर भाजपने दिलेल्या 20 याच्यामध्ये 6 नवीन चेहरे आहेत। यामध्ये पहिला नवीन चेहरा येतो तो जळगावातून। जळगावात 2019 ला उन्मेष पाटलांना उमेदवारी दिली होती। उन्मेष पाटील इथून खासदार होते, तर आता स्मिता वाघ यांना जळगावातून भाजपने संधी दिलेली आहे। दुसरं म्हणजे अकोल्यात संजय धोत्रे यांचा मुलगा अनुप धोत्रे यांना भाजपने संधी दिलेली आहे। हा देखील एक नवीन चेहरा आहे। आणि तिसरा म्हणजे चंद्रपूरमध्ये गेल्या वेळी 2019 ला हंसराज अहिर हे भाजपचे उमेदवार होते। त्यांना बाळू धानोरकर यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता आणि चंद्रपूरची एकमेव अशी सीट होती की जी काँग्रेसने जिंकली होती। काँग्रेस मुक्त महाराष्ट्राचं जे काही स्वप्न होतं ते चंद्रपुरात, भाजपचं स्वप्न जे होतं ते चंद्रपुरात भंगलं होतं आणि हंसराज अहिर यांचा पराभव झाला होता। तो पराभव कुठेतरी यावर्षी होऊ नये यावेळी याची पुरेपूर काळजी भाजपने घेतलेली दिसते। म्हणूनच सुधीर मुनगंटीवार यांच्यासारख्या तगड्या उमेदवाराला भाजपने संधी दिलेली आहे। सुधीर मुनगंटीवार देखील चंद्रपुरातून भाजपचे नवीन उमेदवार आहेत। पुढचं नाव येतं ते म्हणजे उत्तर मुंबई मधून गोपाळ शेट्टी खासदार होते। गोपाळ शेट्टींचं तिकीट कापून भाजपनं पियुष गोयल यांना संधी दिलेली आहे। पुढचं नाव म्हणजे पुण्यातून मुरलीधर मोहोळ यांना भाजपने संधी दिलेली आहे आणि मुरलीधर मोहोळ हे सुद्धा भाजपनं नवीन नाव दिलेलं आहे। पुण्यातली जागा रिक्त झाली होती। खासदार बापट यांचं निधन झालं होतं, त्यानंतर पुण्यात पोटनिवडणूक लागेल असं म्हटलं गेलं, पण पुण्यात काही पोटनिवडणूक लागलेली नाही आणि त्यानंतर आता भाजपने पुण्यात थेट लोकसभा निवडणुकीसाठी मुरलीधर मोहोळ यांना संधी दिलेली आहे। यात पुढचं नाव येतं ते म्हणजे बीड हा सगळ्यात चर्चेतला मतदारसंघ होता, कारण पंकजा मुंडेंना वारंवार संधी मिळेल असं बोललं गेलं, परंतु पंकजा मुंडेंना भाजपने कुठेही संधी दिलेली नव्हती। आता पंकजा मुंडेंना थेट भाजपनं लोकसभेवर संधी दिलेली आहे, पण त्या ठिकाणी प्रीतम मुंडे यांचं नाव कट करून पंकजा मुंडेंना संधी दिलेली आहे। पंकजा मुंडे हे सुद्धा नवीन नाव आहे बीड मधून आणि भाजपने 14 खासदारांची नावं जी आहे ती रिपीट केलेली आहे। 14 खासदारांना भाजपने उमेदवारी दिलेली आहे। यात पहिलं नाव येतं ते म्हणजे हिना विजयकुमार गावित, ज्या की विजयकुमार गावित यांची मुलगी आहे। त्या 2019 मध्ये निवडून आल्या होत्या, 2014 मध्ये त्या निवडून आल्या होत्या। आता परत 2024 साठी भाजपनं हिना गावित यांना संधी दिली आहे। दुसरा मतदारसंघ म्हणजे धुळेमधून सुभाष भामरे हे रिपीट झालेले आहेत। त्यानंतरचा मतदारसंघ येतो तो रावेर मधूनही रक्षा खडसे यांना उमेदवारी दिलेली आहे। इंटरेस्टिंग म्हणजे रक्षा खडसे यांचे सासरे एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी सोबत आहेत आणि रक्षा खडसे अजूनही भाजप सोबत आहेत। पक्षाने संधी दिल्यास मीच उमेदवार असेल असं रक्षा खडसे यांनी ठासून सांगितलं होतं आणि आता रक्षा खडसेंना भाजपने रिपीट केलेलं आहे। यानंतरचा मतदारसंघ येतो तो म्हणजे वर्धा। खरं तर वर्ध्यामधून चंद्रशेखर बावनकुळे यांना संधी मिळेल असं बोललं गेलं, पण वर्ध्यामधून भाजपनं रामदास तडस यांनाच संधी दिलेली आहे आणि रामदास तडस यांना भाजपनं रिपीट केले। पुढचा मतदारसंघ येतो नागपूरवरून तर सगळ्यात जास्त चर्चा झालेल्या नितीन गडकरींचं तिकीट कापल्या जाईल अशा चर्चा होत्या। नितीन गडकरींच्या जागी दुसरा कोणीतरी उमेदवार असेल, भाजपच्या वरिष्ठांकडून गडकरींचं तिकीट कापल्या जाईल अशा अनेक चर्चा रंगल्या होत्या। पण आता भाजपनं जी यादी जाहीर केलेली आहे, पहिल्याच यादीत नितीन गडकरी यांचं नाव घोषित केलेलं आहे। नितीन गडकरींना नागपुरातून भाजपनं पुन्हा एकदा संधी दिलेली आहे। यात पुढचा मतदारसंघ येतो तो म्हणजे नांदेडमधूनही भाजपनं प्रतापराव पाटील चिखलीकर यांना रिपीट केलेला आहे आणि पुढचा मतदारसंघ आहे जालन्यातूनही रावसाहेब दानवे यांना रिपीट करण्यात आलेलं आहे। दिंडोरीमधून भारती पवार यांना रिपीट करण्यात आलेलं आहे, तर भिवंडीमधून कपिल पाटील यांनाही रिपीट केलंय। मुंबई उत्तर पूर्व मधून मिहिर कोटेचा यांनाही भाजपने रिपीट केलंय। त्याचा पुढचा मतदारसंघ येतो तो म्हणजे अहमदनगर मधून सुजय विखे पाटील यांना भाजपने रिपीट केलंय, पण सुजय विखे पाटील यांना हा मतदारसंघ जड जाईल अशी चर्चा आहे, कारण निलेश लंके हे अजित पवार गटातून शरद पवार गटात जातील आणि राष्ट्रवादीकडून दक्षिण अहमदनगर मधून ते निवडणूक लढवतील असं बोललं जातंय। त्यामुळे सुजय विखे पाटील हे आव्हान नेमकं कसं पेलतात हे बघणं महत्वाचं आहे। त्याचा पुढचा मतदारसंघ येतो लातूर, जो की अनुसूचित जातीसाठी राखीव आहे। तिथून भाजपने
सुधाकर शृंगारे यांना रिपीट केलेलं आहे। याचा पुढचा मतदारसंघ येतो तो म्हणजे माढा। माढा हा लोकसभा मतदारसंघ सर्वाधिक चर्चेचा राहिलेला आहे, कारण शरद पवार इथून निवडणूक लढवायचे आणि आता रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना भाजपने रिपीट केलेलं आहे। पण रणजितसिंह नाईक निंबाळकर इथून निवडून येतात का, ते आव्हानं महाविकास आघाडीची आव्हानं कशी सामोरे जातात हे बघणं महत्त्वाचं आहे। आणि शेवटचा मतदारसंघ आहे तो म्हणजे सांगली। सांगलीमधून उद्धव ठाकरेंनी आधीच महायुतीचा उमेदवार घोषित केला। चंद्रहार पाटील यांनी ज्यावेळी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला त्यावेळी चंद्रहार पाटलांना उद्धव ठाकरेंनी उमेदवारी जाहीर केली आणि आता इथे भाजपने संजय काका पाटील यांनाच रिपीट केलेलं आहे। संजय काका पाटील हे 2019 चे सुद्धा खासदार होते आणि आता सांगलीतून भाजपने संजय काका पाटील यांना संधी दिलेली आहे। म्हणजे एकूणच भाजपच्या या 20 चेहऱ्यांमध्ये जास्तीत जास्त हे रिपीटेड खासदार आहेत। जास्तीत जास्त भाजपने कोणाचं तिकीट कापून कोणाला संधी दिलेली नाही। भाजपने फक्त 6 नवीन चेहरे दिलेले आहेत आणि 14 खासदार भाजपने रिपीट केलेले आहेत। तर भाजपच्या या महाराष्ट्रातल्या पहिल्या यादीमध्ये कोणाकोणाची नावं होती, कोणाकोणाची नावं रिपीट झाली हे सांगण्याचा आमचा हा प्रयत्न होता। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओंसाठी मुंबई तकच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत रहा मुंबई तक।